फळांचा राजा अर्थातच हापूस आंबा. यावर्षी हापूस आंब्याचं उत्पादन केवळ 9 ते 10%च आहे. हापूस आंब्याच्या कमी उत्पादनाचा फटका या ठिकाणी वाशी मार्केटला बसलेला पाहायला मिळतोय. आंब्याचं उत्पादन घटल्यानं वाशी मार्केटला आंब्याची आवक जी आहे ती या ठिकाणी कमी झालेली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमधून एप्रिल महिन्यात आंब्याची केवळ 32,000 पेट्या या ठिकाणी वाशी मार्केटला आलेल्या पाहायला मिळत आहेत. दरवर्षी एप्रिल महिन्यातलं हापूस आंब्याचं प्रमाण जर बघितलं तर वाशी मार्केटला 1,00,000 पेट्या यांची आवक जी आहे ती वाशी मार्केटला होत असते. मात्र यावेळेला परिस्थिती तशी नाही आहे. कोकणातील एकूण आंब्याचे क्षेत्र जे आहे ते 1,24,571 हेक्टर आहे. यावर्षी गुढीपाडव्याला देखील वाशी मार्केटला फक्त 5,000 पेट्यांची आवक झालेली होती. दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती वाशी मार्केटला जवळपास 50,000 आंब्याच्या पेट्यांची आवक होते. कोकणातील मुख्य बाजारपेठ म्हणून वाशी मार्केटची ओळख आहे. आंब्याची आवक कमी झाल्यानं वाशी मार्केटवरती याचा परिणाम झालेला आहे. तसंच दरावरती देखील याचा परिणाम झालेला पाहायला मिळतोय. सध्या वाशी मार्केटला देखील आंब्याचे दर जे आहेत ते चढे असलेले पाहायला मिळतात. जवळपास 7 ते 9,000 रुपये पेटी असा एका पेटीचा या ठिकाणी दर आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या खिशाला अजूनही हापूस आंबा जो आहे त्याचे दर परवडणारे नाही आहेत. मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.